उर्मिला, सीता, मांडवी, कीर्ती, कुशध्वज काका आणि सख्या स्वयंवराच्या मंडपात आल्या. मंडप अतिशय भव्य होता. जरीची नक्षी असलेले मोठमोठे रेशमी पडदे सोडले होते. सगळी आसनं रेशमी वस्त्रानं आच्छादली होती. हत्यारबंद सेवकांचा पहारा होता. करमणुकीचे कार्यक्रम, विद्वानांची भाषणं यासाठी वेगळा मंच उभारला होता. मिथिलेतल्या खास शैलीतली भव्य चित्र दालनात लावलेली होती. जनकराजांच्या समोर देशोदेशीहून आलेले सर्व देशांचे स्वयंवर इच्छुक राजे स्थानापन्न झालेले होते. मुख्य मंचकावर जनकराजाचं सिंहासन होतं. त्यांच्या शेजारी कुशध्वज काकांचं आसन. एका बाजूला राजपुरोहित, राजसभेतले विद्वान ऋषी कश्यप, मार्कंडेय, याज्ञवल्क्य, गार्गी, मैत्रेयी अशांची आसनं. पुढे मंत्री, सेनापती, अमात्य. एका बाजूला अतिथी राजांची आसनं, त्यांच्या मागे त्यांचे मंत्रीगण आणि इतर योद्धे. राजांच्या डाव्या बाजूला राणी वसा. तिथे सिंहासनावर राणी सुनैना आणि त्यांच्या उजव्या हाताला चारही राजकन्या बसल्या होत्या. त्यामागे त्यांच्या सख्या, मंत्री आणि ऋषीपत्नी आणि त्यांच्या मागे दासीगण. मध्यभागी चौथऱ्यावर रेशमी वस्त्रावर अतिभव्य शिवधनुष्य ठेवलं होतं. हे पिनाक धनुष्य साक्षात शिवाचं होतं. जनकराजांना त्यांचे पूर्वज राजा देवरथांकडनं वंशपरंपरागत ते मिळालं होतं. या धनुष्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते विश्वकर्मांच्या आज्ञेनुसार शिवानं आपल्या हातांनी बनवलेलं होतं. या शक्तिशाली धनुष्यानंच शिवानं त्रिपुरासुराचा वध केला होता. त्याच्या केवळ टणत्कारानं ढग फुटायचे, महाकाय पर्वत हालायचे. त्याच्या प्रत्यंचेच्या आवाजानं भूकंप येईल असं वाटायचं. असं हे विशालकाय पिनाक धनुष्य 50 माणसांनी एका 8 चाकांच्या लोखंडी रथावरून ओढून इथवर आणलेलं होतं. सुवर्णावर कोरीव काम केलेलं हे धनुष्य एका माणसाला उचलणंच काय, हलवणंही शक्य नव्हतं. धनुष्याच्या भोवती लाल गुलाबांचा गालिचा अंथरला होता. त्यावर सोन्याच्या झळाळीचं पिनाक धनुष्य उठून दिसत होतं, जणू ते उपस्थितांना पराक्रमाचं आव्हान देत होतं. सीतेनं एकदाच दृष्टी उचलून राम तिथे उपस्थित आहे ना याची खात्री करून घेतली आणि तिने नजर खाली वळवली. उर्मिलेनं अनेकदा लक्ष्मणाकडे पाहण्याचा प्रयत्न केला. त्याच्या चेहऱ्यावरची रेषही हालत नव्हती. मी त्याच्याकडे बघत नाही तेव्हा तरी तो माझ्याकडे बघतोय का, हे एखाद्या दासीला विचारावं म्हणून उर्मिला चुळबुळ करायला लागली. सुनैना राणींनी तिला नजरेने दटावलं आणि उर्मिला गप्प बसली. स्वयंवराला सुरुवात झाली. ऋषींचा मंत्रघोष निनादायला लागला. जनकपुत्री सीतेच्या सौंदर्याची आणि गुणांची कीर्ती ऐकून दूरदूरच्या देशातले राजे जमले होते. अनेक देशांचे राजे पुढे येत होते. एकालाही ते धनुष्य उचलायचं दूर सरकवताही येईना. रूपवान गुणनिधान जनकसुंदरीची वरमाला आपल्याच गळ्यात पडेल या अभिलाषेनं आलेले पराक्रमी राजे अपयशी ठरत होते. शेवटी सभेत अशांतता वाढली. काही राजे अराजक माजवण्याचा प्रयत्न करायला लागले. आम्ही जनकराजाचा निषेध करतो, हा एवढा कठीण पण आमची शोभा करण्यासाठी लावलाय. आम्ही सभात्याग करतोय, याचा सूड म्हणून आम्ही मिथिलेवर आक्रमण करून येऊ. स्वयंवर मंडप घोषणांनी दुमदुमून गेला. कुशध्वज राजांनी हत्यारबंद सैनिकांना तयारीत राहण्याचा संकेत केला. राजा जनक उठून उभे राहिले. त्यांनी सभेपुढे हात जोडले आणि म्हणाले, राजन हो, कृपया माझं निवेदन ऐकून घ्या. आपण सर्व मला वंदनीय आहात. धर्मात सांगितल्याप्रमाणे जामात हा परमेश्वर असतो. इथे मी आपणास माझा होणारा जामात म्हणून आमंत्रित केलंय. मी आपला अपमान का करेन? परंतु जी माझी पुत्री बालपणी खेळता खेळता हे धनुष्य हलवू शकली, त्या माझ्या वैदेहीसाठी या धनुष्याला प्रत्यंचा लावू शकणाराच तिचा पती असू शकतो ना.
मग मी तोच पण ठेवलाय. आपण कृपया सहकार्य करण्याचा प्रयत्न करावा अशी मी हात जोडून विनंती करतोय. जे पराभूत राजे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते ते सभामंडपातनं बाहेर पडले. काही जागीच हात चोळत बसून राहिले. काहींनी स्वयंवर संपलं अशा घोषणा दिल्या आणि सभात्याग केला. सुनैना राणीच्या डोळ्यात अश्रू आले. न जाणो कोणीच हा पण जिंकला नाही तर मग माझ्या सीतेशी विवाह करेल कोण? तरी मी राजांना सांगत होते एवढा कठीण पण ठेवू नका. सुनैना राणींच्या मनात काहूर उठलं. परिस्थितीची कल्पना आल्यानं ऋषी विश्वामित्र उठले. आपल्या धीर गंभीर आवाजात विश्वामित्र म्हणाले, सर्व देशीच्या पराक्रमी राजांनो, नमो नमः. आजच्या स्वयंवराचा पण जिंकण्यात अडचणी येत आहेत हे आपण जाणता. हे कार्य कठीण आहे पण अशक्य नाही. अयोध्यापती राजा दशरथ यांचे ज्येष्ठ सुपुत्र राम इथे उपस्थित आहेत. ते असताना स्वयंवर संपलं असं म्हणणं योग्य नाही. मी माझा परमशिष्य रामाला आज्ञा करतो की त्यांनी धनुष्य वेदीकडे जावं आणि पिनाक धनुष्याला प्रत्यंचा लावण्याचा प्रयत्न करावा. आज्ञाधारक राम सावकाश उठला. त्यानं गुरूंना, राजा जनकांना आणि सभेला वंदन केलं. स्त्री कक्षाकडे दृष्टी टाकून तिथे पाहूनही आदरानं मान झुकवली. त्याच्या पाठोपाठ असलेला लक्ष्मण काही अंतर राखून रामाला काही धोका होत नाहीये ना हे पाहत सावध पवित्रा घेऊन उभा राहिला. लक्ष्मण चौफेर दृष्टी फिरवायला लागला. चेहऱ्यावर तोच राग, ओठ घट्ट मिटलेले, मुठी आवळलेल्या. उर्मिलेच्या ओठांवर एक अस्पष्ट स्मित उमटलं. उंचापुरा, तेजस्वी, सावळा, भरदार खांदे असलेला सिंहकटी राम निळ्या रंगाचं रेशमी धोतर नेसला होता. पिवळ्या रंगाचं उत्तरीय त्यांनी खांद्यावर घेतलं होतं. त्याचा चेहरा अतिशय शांत होता, चालण्यात डौल होता. त्याच्या आकर्ण लांबट डोळ्यात आत्मविश्वास होता. तेजस्वी राम धनुष्यवेदीकडे गेला. त्यांनी प्रथम शिवाच्या त्या महाकाय पिनाक धनुष्याला नमस्कार केला. चारही बाजूंनी धनुष्याला फेरी मारून त्याचं निरीक्षण केलं. क्षणभर तो ध्यानमग्न झाला. त्यानं गंभीर खरजस्वरात काही मंत्रोच्चार केले. त्याचे बाहू स्फुरण पावले. खांद्याच्या आणि पाठीचे स्नायू तटतटले. भव्य कपाळावरची निर्धाराची शीर उभारून आली. रामाच्या चेहऱ्यावरचा निश्चय कठोर झाला. एक एक पाऊल ठामपणे टाकत तो पुढे झाला आणि त्याने ते पिनाक धनुष्य उचललं. सभा स्तब्ध झाली. आतापर्यंत कोणी तसूभरही न हलवलेलं ते महाकाय धनुष्य रामानं सहजतेनं उचललं होतं. सगळ्यांचे श्वास रोखले गेले. सीतेच्या हृदयाची धडधड अख्ख्या सभागृहाला ऐकू जाईल एवढी वाढली होती. रामानं प्रत्यंचा लावण्यासाठी धनुष्य उभं केलं. रामानं धनुष्याला प्रत्यंचा लावली न लावली तोच ते महाकाय धनुष्य काड काड आवाज करत भूमीवर कोसळलं. घनगर्जनेसारखा कल्लोळ उठला. भूमी हल्ल्याचा भास झाला. अतिप्रचंड पिनाक दोन तुकडे होऊन रामाच्या पायांशी शरण आलं होतं. क्षणभर कोणाचा विश्वास बसेना. सभा भानावर आली. रामानं स्वयंवराचा पण जिंकला होता. राजा जनक उठून उभे राहिले. त्यांनी शुभम भवतु शुभम भवतु म्हणून रामाला आशीर्वाद दिले. सभागृहातून दशरथपुत्र राम जयस्तु जयस्तु अशा घोषणा निनादल्या. आणि इतक्यात सभागृहात क्रोधानं लालबुंद झालेल्या परशुरामांचं आगमन झालं. परशुराम अतिशय कठोर तपस्वी आणि पराक्रमी ब्राह्मण होते. महर्षी जमदग्नी आणि माता रेणुका यांचे पुत्र असलेले परशुराम शीघ्र कोपी होते. ते शिवाचे परमभक्त होते. शिवधनुष्य पिनाक तुटल्यामुळे क्रोधित होऊन ते स्वयंवर मंडपात आले होते. परशुरामांनी 21 वेळा पृथ्वीवर क्षत्रियांचा संहार केला होता. त्यामुळे सगळे क्षत्रिय त्यांच्या क्रोधाला घाबरून असायचे. परशुरामांनी गर्जना केली आणि विचारलं, मी शिवाचा परमभक्त आहे.
शिवाचं हे प्रिय धनुष्य तोडण्याचं साहस कोणी केलं? सभेत उपस्थित असलेल्या राजा महाराजांच्या काळजाचा ठोका चुकला. आता इथे रक्तपात निश्चित होता. राजा जनक एका जागी खिळल्यासारखे उभे राहिले. सगळ्यांनी श्वास रोखून धरले होते. सीतेच्या कपाळावर घर्मबिंदू डवरून आले. सुनैना राणींचे अगतिक अश्रू गालावर ओघळले. उर्मिलेनं एका हातात माचा आणि एका हातात सीतेचा हात घट्ट धरला. ती जणू दोघींना धीर देत होती. परशुरामांनी पुन्हा गर्जना केली आणि लक्ष्मणाचा तारस स्वरातला आवाज घुमला, शिवधनुष्य दशरथ पुत्र रामानं भंग केलंय. लक्ष्मण परशुरामांवर धनुष्यबाण ताणून उभा होता. त्याचा गोरा चेहरा लालबुंद झाला होता. नाकपुड्या थरथरत होत्या. लक्ष्मणाचं हे साहस त्याच्या जीवावर बेतू शकत होतं. साक्षात परशुरामांवर बाण रोखणं म्हणजे त्यांच्या परशूचं पातं गळ्यावर चालवून घेणं होतं. लक्ष्मण त्याच्या ज्येष्ठ बंधूंसारखाच पराक्रमी होता. उर्मिलेनं त्याच क्षणी त्याची पती म्हणून मनात स्थापना केली. काय ते साहस, काय ते तेज, काय ते बंधुक प्रेम. तिची नजर त्या वीर पुरुषावरनं हटेना. इतक्यात झालेल्या परशुरामांच्या गर्जनेनं तिची मनोसमाधी भंगली. उर्मिलेचा जीव घशात गोळा झाला. परशुरामांनी लक्ष्मणाची निर्भत्सना केली. जीवाची पर्वा असेल तर त्याला बाजूला व्हायला सांगितलं. लक्ष्मण जीवाची बाजी लावायला तयार होता. तो निर्भीडपणे उभा होता. परशुरामांनी त्याला पुन्हा होणाऱ्या संहाराची जाणीव करून दिली. म्हणाले, हे अज्ञाने बालका, तुझा शीघ्रकोपी स्वभाव विनाशाला कारण ठरतोय. धनुष्य मागे घे, अन्यथा एकही व्यक्ती आज जीवित राहणार नाही. यावर लक्ष्मण म्हणाला, ऋषीवर, आम्ही दोघे बंधू पराक्रमी अशा रघुकुळातले वीर आहोत. आम्ही अशी अनेक धनुष्य खेळणं म्हणून तोडली आहेत. आपण कितीही थोर असलात तरी आपली वीरता रणांगणावर दाखवा. मी आपलं आव्हान स्वीकारायला तयार आहे. परशुराम आणि लक्ष्मण कोणीच माघार घ्यायला तयार नव्हतं. वातावरणातला ताण वाढत होता. परशुरामांनी त्यांचा परशू लक्ष्मणाचा वध करण्यासाठी उगारला. इतक्यात राम मध्ये पडला. राम आपल्या नेहमीच्या शांत स्वरात म्हणाला, वीर परशुराम, पिनाक धनुष्य माझ्यामुळे भंग झालाय. कदाचित मी देखील शिवाचा सेवक असल्यानंच माझ्याकडून या धनुष्याला प्रत्यंचा लागली असेल. पुन्हा अशी आगळीक होणार नाही. परशुराम त्यांचा परशू आता रामावर परजणार. इतक्यात परशुरामांच्या हातातला धारदार परशू एका जागी गोठल्यासारखा थिजला. तो त्यांना परसताच येईना. परशुराम समजले की राम हा असामान्य पुरुष आहे, विष्णूचा अवतार आहे. त्यांचा हात आपोआप खाली आला. क्रुद्ध चेहरा मवाळ झाला आणि परशुराम म्हणाले, मी ओळखलं रामा तुला. या पृथ्वीचं कल्याण करण्यासाठी तुझी योजना आहे. दुर्जनांचा नाश कर, निर्बलांचा उद्धार कर. स्वतःसाठी नाही, इतरांसाठी आयुष्य वेच. मी आता हिमालयात तप करायला मोकळा झालो. ही पृथ्वी सांभाळ रामा. शुभम भवतु. परशुराम त्यांचं शारंग धनुष्य आणि आशीर्वाद असं रामाला देऊन सभेतून निघून झाले. चित्रासारख्या स्तब्ध झालेल्या सभेला भान आलं. नुकतंच त्यांनी लक्ष्मणाचा निर्भीडपणा, शौर्य, रामाचा पराक्रम, मार्दव, नम्रपणा आणि दोन्ही भावातलं प्रेम याचा आविष्कार पाहिला होता. भारतभूमीला एक सुंदर स्वप्न पडलं होतं. कुशध्वज काकांनी सूचना केल्यावर सनई, नगारे, दुंदुबी, भेरी वाजायला लागल्या. राजा शिरध्वज जनकानं, अयोध्यावासी दशरथपुत्र रामानं पण जिंकून वैदेहीला जिंकली हे जाहीर केलं. सुनैना राणींच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. अखेर तिच्या दैवी सीतेला तिच्या तोलामोलाचा पती मिळाला होता. रामाच्या अनेक गुणांच्या आविष्कारानं सीता स्तिमित झाली होती.
सीतेचे गाल आरक्त झाले होते. सुनैना राणींनी तिच्या हातात गुलाबी कमलपुष्पांची जयमाला दिली. इतका वेळ श्वास रोखून ठेवलेल्या उर्मिलेच्या जीवात जीव आला होता. लक्ष्मणाच्या पराक्रमानं, बाणेदारपणानं ती प्रचंड प्रभावित झाली होती. मनोमन तिने त्याला वरलं होतंच. अशाच पराक्रमी पुरुषाशी विवाह व्हावा अशी तिची आशा फलद्रूप होईल का, या विचारानं ती बेचैन झाली. उर्मिला, मांडवी, कीर्ती सीतेला घेऊन मंचकाच्या पायऱ्या उतरून धनुष्यवेदीजवळ आल्या. सुनैना राणींनी रामाचं औक्षण केलं. गंडकी नदीचं पवित्र जल त्याच्या डोळ्यांना लावलं. सलज्ज सीतेनं कमलपुष्पांची माळ रामाच्या गळ्यात घातली. सभागृहानं राम आणि सीतेवर पुष्पवृष्टी केली. रामाचं अभिष्टचिंतन करण्यासाठी गर्दी झाली आणि उर्मिलेचे डोळे त्या गर्दीत लक्ष्मणाला शोधण्याचा प्रयत्न करत होते, पण तो तिला दिसेना. ऋषींची, राज्यमंत्र्यांची भाषणं झाली. जनकराजांनी सर्वांचे आभार मानले. कुशध्वज काकांनी अतिथींना मेजवानीसाठी भोजन कक्षाकडे प्रयाण करायला सांगितलं. राम आणि सीता एकमेकांशेजारी शोभून दिसत होते. सीतेच्या डोळ्यातले चिंतेचे ढग मावळून तिच्या आनंदाच्या ज्योती त्यामध्ये उसळल्या होत्या. मुग्ध हसून ती सगळ्यांच्या अभिनंदनाचा स्वीकार करत होती. रामसीतेचा जोडा खरोखर शोभून दिसत होता. उर्मिला, मांडवी, कीर्ती जिजीची पाठराखण करत होत्या. एका जयमालेनं त्यांची लाडकी जिजी दुसऱ्या कोणाची झाली होती. तिघींना काय बोलावं सुचत नव्हतं. खूप आनंद आणि त्याबरोबर लवकरच होणारं विरहाचं दुःख त्यांना घेरून टाकत होतं. पण आपल्या बहिणीच्या मनातला वर तिला मिळाल्यानं तिघींचेही चेहरे उजळलेले होते. जनकराजांनी विश्वामित्रांशी बोलून अयोध्येला राजा दशरथांकडे वायुवेगानं जाणारा दूत पाठवला. ही आनंदाची वार्ता कळवली आणि सत्वर निघण्याची विनंती केली. शतानंद ऋषींनी 7 दिवसांनंतरचा विवाहाचा मुहूर्त काढला होता. घोडेस्वार पोचायला 3 दिवस, अयोध्येहून राजपरिवार यायला 4 दिवस लागणार होते. शतानंद ऋषींनी मार्गशीर्ष शुक्ल पक्षातल्या पंचमीचा मुहूर्त काढला. मिथिलेत विवाहाची जय्यत तयारी सुरू झाली. रस्त्यावर रंगीत रांगोळ्या रेखल्या गेल्या. घराघरांना गेरूचे रंग चढले. त्यावर सजावट सुरू झाली. मिथिलेच्या चित्रशैलीतले पानाफुलांचे रंग वाचून बेलबुट्टीची नक्षी घरांच्या भिंतीवर सजली. मधुबनी गावातल्या कलाकारांनी पानाफुलांचे रंग वापरून मोठमोठे देखावे चितारले होते. अयोध्येहून येणाऱ्या पाहुण्यांसाठी नवीन अतिथीगृह बनवण्यात आली होती. नगरजनांना 1 महिन्याचा शेतसारा वजा करण्यात आला होता. तिकडे जनकराजाच्या भवनात सुनैना राणींना तयारीसाठी दिवस पुरेना. वरपक्षाकडील परिवार म्हणजे चक्रवर्ती सम्राटाचं घराणं होतं. त्यांना शोभेल अशी वस्त्र, अलंकार यांची खरेदी सुरू झाली. भोजनशाळेत विविध पदार्थांची तयारी सुरू झाली. पाहुण्यांना मिथिलेतले खास पदार्थ करून वाढण्यासाठी पाककुशल आचारी बोलावण्यात आले. सीतेचं रुखवत तयार करण्यासाठी तयारी सुरू झाली. सुनैना राणींना सीतेला कुठे ठेवू कुठे नको असं झालं होतं, तर उर्मिलेला स्वतःच्या स्वयंवराची स्वप्न पडत होती. देशोदेशीचे अतिशय पराक्रमी वीरपुरुष माझ्या स्वयंवराला येतील. त्यांच्या आतिथ्यासाठी मिथिलेत भूमी कमी पडेल. रूपगर्विता, बुद्धिमान, शस्त्रशास्त्र पारंगत मिथिलेच्या राजकन्येसाठी त्या राजांमध्ये तुंबळ युद्ध होतील. तलवारीची खडाजंगी होईल. मिथिलेला युद्धभूमीचं स्वरूप येईल. तात आणि काकांना सगळी व्यवस्था बघायला वेगळी कुमक मागवावी लागेल. कठीण पण जिंकण्यासाठी भावी वरांमध्ये निकराची स्पर्धा होईल. विजयी राजपुत्राला माझ्या तत्त्वज्ञान आणि राज्यशास्त्राच्या प्रश्नोत्तरांचाही सामना करावा लागेल. असा शूर, ज्ञानी, सुंदर पुरुषच मला जिंकून घेईल. शेवटी ते माझं स्वयंवर असेल. माझं, या उर्मिलेचं,
रूपगुणसंपन्न उर्मिलेचं स्वयंवर, ज्याची चर्चा पुढे वर्षानुवर्ष होत राहील. स्वयंवर जिंकणाऱ्या वीराच्या चेहऱ्यात मात्र तिला लक्ष्मणाचा चेहरा दिसायचा. उर्मिला स्वप्नात रमली होती. मिथिलेच्या प्रासादात चैतन्य अवतरलं होतं. 5व्या दिवशी अयोध्येला पाठवलेला दूत राजा दशरथांचं पत्र घेऊन आला. जनकराजांनी पत्र वाचलं. राजा दशरथांनी जनकराजांकडे बाकीच्या 3 कन्यांना त्यांच्या इतर 3 पुत्रांसाठी मागणी घातली होती. आपली कन्या सीता माझ्या रामाची पत्नी म्हणून सर्वथा योग्य आहे. आपल्या इतर 3 कन्याही आमच्या घरात स्नुषा म्हणून आल्या तर तो मी माझा सन्मान समजेन. माझ्या पुत्रांपैकी लक्ष्मणाला आपण जाणता. त्यासाठी आपली पुत्री उर्मिला आम्हाला वधू म्हणून योग्य वाटत आहे. भरतासाठी मांडवी आणि शत्रुघ्नसाठी श्रुतकीर्ती यांनाही मी आमच्यातर्फे मागणी घालत आहे. आपण हा लग्नसंबंध अवेरणार नाही असं वाटतं. माझ्या इतर 2 पुत्रांना घेऊन या मंगलसमयी मी सपत्नीक येत आहे. अशा आशयाचं पत्र सोबत होतं. पत्र वाचून जनकराजांना अतोनात आनंद झाला. देवत्वाचा अंश असलेला राम ज्येष्ठ जावई, पराक्रमी लक्ष्मण दुसरा जावई होणार. धाकट्या दोघींना राजा दशरथांचे सुलक्षणी पुत्र पती म्हणून लाभणार. अयोध्येच्या श्रेष्ठ रघुकुळाशी मिथिलेचा संबंध जुळणार. 4ही कन्या आयुष्यभर एकत्र राहणार. एका पित्याला याहून अधिक काय हवं? कुशध्वज काकांच्या डोळ्यात पाणी आलं. मुलींसाठी हे सगळं फार वेगानं घडत होतं. त्यांनाही या विवाहाला नाही म्हणण्याचं काही कारणच नव्हतं. सुनैनामांनी पुरोहितांना रुद्राला अभिषेक करायला सांगितलं. संध्याकाळी 3 सांजेला तिने 4ही मुलींची दृष्ट काढली आणि 4घींना तिने जवळ घेतलं. सुनैना राणीच्या अश्रूंचा पाठ मुक्तपणे वाहू लागला. फुलासारख्या जपलेल्या मुली दुसऱ्याच्या घरी जातात, नंदनवन फुलवतात, पण माहेरची बाग मात्र त्यांच्या विना सुनी सुनी होते. उर्मिला अस्वस्थ होती. दुसऱ्या दिवशी तिने पिताजींजवळ आपला राग व्यक्त केला. तात, माझं स्वयंवर न मांडताच विवाह कसा होतोय? जनकराजांनी तिची समजूत घातली की कन्येसाठी वर दृष्टीपथ्यात नसेल तर राजकन्येसाठी स्वयंवर मांडतात. पण हा सुयोग्य वर आपणहून चालत आलाय. दोन्ही घराण्यांचा ताळमेळ आहे. मग हा विवाह का करू नये? आणि तुला लक्ष्मण वर म्हणून आवडणार आहे असंही समजलंय की मला. स्वयंवराची स्वप्न बघणाऱ्या उर्मिलेचा भ्रमनिराश झाला. तरीही विवाह मात्र तिला आवडलेल्या पुरुषाशी होतोय यातच समाधान होतं. आता सुद्धा स्वयंवराच्या आठवणीनं ती बेचैन झाली. घाई केली का तेव्हा पिताजींनी? का मी विचार करायला पुरेसा वेळ घेतला नाही? उर्मिला भूतकाळाचे पट उलगडत होती. लक्ष्मण वनवासात जाईपर्यंत तिच्या आयुष्यात सगळं चांगलं होतं. ती सुस्थळी पडली होती. लक्ष्मणाला तिचं आकर्षण होतं. वैवाहिक जीवनसुद्धा चांगलं चाललं होतं. पण तरीसुद्धा त्याच्या डोळ्यात तिला तिच्या प्रतिबिंबाऐवजी रामाचं प्रेमच दिसायचं. रामाच्या प्रासादातून निरोप आला की तो प्रसंगी उर्मिलेकडे दुर्लक्ष करून त्याच्याकडे धावायचा. रामाने सांगितलेली प्रत्येक जबाबदारी लक्ष्मण तत्परतेनं पार पाडायचा. जुडी शीतलच्या सणाला देखील लक्ष्मणानं उर्मिलेला दुखावलं होतं. जुडी शीतल, मैथिलीतला नवीन वर्षाचा पहिला दिवस. मुलींच्या विवाहानंतरचा पहिल्या वर्षातला हा मोठा सण. या दिवशी राजा जनकांनी 4ही कन्या आणि जावयांच्या हस्ते पूजाविधी ठेवले होते. राजसभेत तत्त्वज्ञानींची भाषणं, युक्तिवाद आयोजले होते. 4 दिवस वेगवेगळे कार्यक्रम होते. ज्येष्ठ जामात रामना यायला जमणार नव्हतं. बाकीचे सगळे मिथिलेला पोचले.
प्रथेप्रमाणे नववधूंच्या हस्ते चुलींची पूजा झाली. एका दिवसासाठी भोजनशाळेतल्या चुली शांत ठेवायच्या होत्या. आदल्या दिवशी रांधून ठेवलेल्या पक्वान्नांचं बासी भोज झालं. येणारा उन्हाळा शीतल जावा म्हणून शेतात पाणी शिंपण्याचा विधी जावयांच्या हातून व्हायचा होता. त्यानंतर उर्मिलेला राजसभेत वादविवादात भाग घ्यायचा होता. इतक्या मोठ्या समुदायासमोर ती प्रथमच वेदांविषयी बोलणार होती. या राजसभेत पूर्वी अनेक तत्ववेत्ते येऊन गेले होते. उर्मिला आनंदात होती, कारण या वार्षिक सभेत केवळ वक्ता किती ज्ञानी आहे हे बघूनच संधी दिली जाईल. तिच्या अभ्यासामुळे आणि विद्वत्तेमुळे ती संधी तिला मिळाली होती. आपलं व्याख्यान उत्तम झालं पाहिजे याची एक हुरहुरही तिच्या मनात होती. आपला हा गौरव बघायला लक्ष्मण उपस्थित आहे याचा उर्मिलेला जास्त आनंद होत होता. जणू जुडी शीतलच्या अभ्यंग स्नानाची शीतलता तिच्या हृदयापर्यंत पोचली होती. इतक्यात अयोध्येहून दूत आला. रामाचा निरोप होता की लक्ष्मणानं त्वरित निघून कुरुजांगल देशाला जावं, तिथे अराजक माजलंय. लक्ष्मणानं क्षणाचाही विचार न करता निघण्याची तयारी केली. उर्मिलेचं विद्वान सभेतलं पहिलं वहिलं भाषण ऐकायलाही तो थांबला नाही. जोडी शीतलच्या सणाच्या अभ्यंगासाठी थंड पाण्याची धार सुनैना मांनी उर्मिलेच्या मस्तकावर धरली होती, येणारा उन्हाळा सुसह्य होण्यासाठी. पण उर्मिलेच्या मनातला दाह त्यांनी शांत होणार नव्हता. अयोध्येत असताना उर्मिला लक्ष्मणाचा संसार लौकिकार्थानं सुरळीत चालला होता. नव्याची नवलाई ओसरली होती. राम लक्ष्मण कधी राज्य विस्तार तर कधी इतर प्रदेशांवर चढाईत मग्न असायचे. त्यासाठी रात्री उशिरापर्यंत पिताजी आणि पुत्रांची खलबत चालायची. भरत आणि शत्रुघ्न रात्र झाली की आपापल्या प्रासादांकडे वळायचे. लक्ष्मण मात्र रामासह तो म्हणेल तितका वेळ चर्चा करत बसायचा. ती दोघं पुढच्या चढाईचे आडाखे बांधत राहायची. लक्ष्मणाची वाट बघून उर्मिला कंटाळून झोपी जायची. तो अर्ध्या रात्री आला की तिच्या अंगावर हात ठेवून झोपी जायचा. कधी झोपमोड करून तिला उठवायचा नाही. तिची अपेक्षा असायची दुसऱ्या दिवशी त्यानं किमान म्हणावं की काल तू वाट बघितली असशील ना, माझं चुकलं, मी निरोप धाडायला हवा होता. पण असे शब्द कधीच त्याच्या तोंडून यायचे नाहीत. रामानं सांगितलेल्या युद्धाच्या योजनांचे आखाडे बांधण्यात तो रमून गेलेला असायचा. म्हटलं तर तो तिच्यावर प्रेम करत होता, पण त्याची निष्ठा रामाकडे होती. त्याच्या वागण्याचा उर्मिला बऱ्याचदा अर्थ लावत राहायची. तिच्या सहवासासाठी तो उत्सुक असायचा, पण तिला वाटायचं त्यानं तिच्या स्वत्वाला स्पर्श करायला हवा होता. कधीतरी तिला वाटायचं ती पतीकडून अवास्तव अपेक्षा करतीये. बहिणींशी आणि सख्यांशी होणाऱ्या गप्पातून त्यांचे पती त्यांच्याशी कसे वागतात याची चर्चा कानावर यायची. सीता रामाविषयी बोलताना नेहमी आधी लाजायची, मग विनयानं म्हणायची की ते माझ्या प्रत्येक इच्छेचा विचार करतात, मान ठेवतात, माझ्याशिवाय राहू शकणार नाही असंही म्हणतात. हे बोलताना सुद्धा तिचा रंग गुलाबी झालेला असायचा. सीता देखील रामाचे चरण चेपून दिल्याशिवाय झोपत नसे. त्याचे चरण चेपल्यानं तिचे हात दुखले असतील म्हणून राम तिचे हात हृदयाशी धरायचा. मांडवी म्हणायची, भरत कामकाज संपून आले की आम्ही सारीपाट खेळतो, कधी द्यूत खेळतो. ते मग उगीचच हारतात आणि मी जिंकते. कधीकधी मला आवडतं म्हणून माझ्यासाठी वाद्यकाराकडून बनवून घेतलेलं वाद्य ते मला आणून देतात आणि मी चकित होते. मग कधी मी त्यावेळी गाणं म्हणते आणि मग पुढे ती सुंदरशी लाजायची. कीर्ती अजून वयानं जरा लहान होती. नुकतीच तारुण्यात प्रवेशली होती. पण तिचेही अल्लड हट्ट शत्रुघ्न पुरवायचा. ती पतिप्रेमात आकंठ नाहून निघत होती हे तिच्या चेहऱ्यावरनंच कळायचं. या सगळ्या आपापल्या पतीत रमल्या आहेत. माझंही लक्ष्मणावर प्रेम आहे, पण त्या पलीकडचं काहीतरी माझ्याकडे नाही.
तो झोपेत सुद्धा कधीतरी रामानं पार पाडायला सांगितलेल्या कामगिरीविषयी बोलतो हे तिच्या लक्षात आलं होतं. एवढं बंधुप्रेम की स्वामीनिष्ठा. स्वामी? लक्ष्मण काही रामाचा सेवक नव्हता, शिष्य नव्हता किंवा राम राजाही नव्हता. मग काय नातं आहे हे? जे काही असेल ते, पण त्याचा पत्नीपदाशी संघर्ष होता कामा नये. लक्ष्मणानं मला स्वयंवरात जिंकलं नाहीये. मी सहज साध्य होते म्हणून तो माझा अनुनय करत नाहीये का? इतकं महत्त्व असतं स्वयंवराला? का माझं महत्त्व लक्ष्मणाला दाखवून देण्यात मी कमी पडतीये? का पुरुष असेच असतात? आणि पदरी पडलेलं दान पवित्र मानणाऱ्या स्त्रिया सुखी होतात? त्यावेळी देखील असे विचार उर्मिलेच्या मनात येऊन जायचे. आणि आता तर परित्यक्ता म्हणून जीणं तिच्या वाट्याला आलं होतं. तिचं न झालेलं स्वयंवर तिच्या मनात खोलवर जखम करून गेलं होतं. उर्मिला विचारांच्या आवर्तात हरवून गेली होती. श्रोते हो, तुम्ही ऐकताय स्मिता दातार लिखित अयोध्येची उर्मिला ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. पण श्रोते हो, अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतो या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो. थांबतो. धन्यवाद.